चला बनवूयात चमचमीत आणि झणझणीत सुरमई रवा फ्राय. त्यासाठी घ्या 1 किलो सुरमई, अद्रक लसूण आणि पुदिना त्याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे. ते वाटण 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती लाल मसाला. हे वाटण आणि हे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1 पूर्ण लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे माशाचा जो हिवळ वास असतो तो निघून जातो. आता परत ते मिक्सर मिक्स करून साईडला 5 मिनिटं ठेवायचं आहे. एक मासा घेऊन त्या माशावर हे जे मसाल्याचं मिक्सर बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. नीट लावायचं आहे. त्या माशाच्या आतपर्यंत ते मसाला गेला पाहिजे म्हणून एक पीस घेऊन आपण त्याला मस्त लावून ठेवणार आहोत. ते मस्त असं लावून ठेवायचं आहे आणि त्यावरती कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर 2 तास त्याला मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे. हे बघा 2 तास मॅरिनेट करून ठेवलेले मासे असे दिसतात. एका ताटामध्ये अर्धी वाटी रवा, लगभग 4 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा मीठ ते एकजीव करून घ्यायचं आहे. एका माशाच्या तुकड्याला ते रव्याचं मिक्सचर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हलक्या हाताने रव्याचं मिक्सर लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने मिक्सर लावायचं आहे, कोट करायचं आहे. एका तव्यात तेल टाकून त्याला 2 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. नंतर मासे त्यात फ्रायसाठी टाकून द्यायचे आहेत. फ्राय करताना आपला जो गॅस आहे तो मंद आचेवर असला पाहिजे. 5 मिनटं एका बाजूने फ्राय होऊ द्यायचं आहे. हे तेल असं वरतून टाकायचं आहे. त्यामुळे जे रव्याचं मिक्सचर आहे ते असं गळून पडणार नाही किंवा असं तुटणार नाही. आता एका बाजूने फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने त्याला उलटं करून घ्यायचं आहे. तयार आहे सुरमई रवा फ्राय. चमचमीत झणझणीत सुरमई रवा फ्राय. तुम्ही पण करून पहा.